Audio Jungle.
आसिफ SK उद्घाटन समारंभ व विविध कार्यक्रम यासाठी ज्यांच्या विशेष प्रयत्नातून आपण आज जे विकास कामाचं उद्घाटन केला, ज्यांच्या प्रयत्नातून हे मंजूर आहेत असे आपले विकासप्रिय, लोकप्रिय, धडाडीचे आमदार, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बापूसाहेब देशमुख साहेब, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर या ठिकाणी उपस्थित राहिलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आप्पासाहेब पाटील साहेब, दुसरे संचालक तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय रामप्पा चिवडशेट्टी सावकार, आणि त्याचबरोबर नियोजन समितीचे सदस्य आमचे ज्येष्ठ नेते डॉक्टर चंद्रगोंडा हरणाळे साहेब, माजी उपसभापती या ठिकाणी संदीप रेळे साहेब, वेणगुंगे साहेब आणि मुंगळे साहेब, आणि त्याचबरोबर मी सर्वांचं नाव घेत असण्यापेक्षा या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी आलेले पंचक्रोशीतील सर्व सरपंच महोदय आणि या ठिकाणी उपस्थित आमचे सर्व दिव्यांग बांधव जे महिला आहेत आणि पुरुष आहेत, आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आमच्या गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, ग्रामपंचायत सदस्य आणि सगळे सर्व शिक्षक, इतर सर्व कर्मचारी वर्ग, बंधूंनो, आज आपण विविध विकास कामाचं उद्घाटन केला। त्यातलं जो पहिला काम आहे
जलजीवन मिशन अंतर्गत नल से हर घर को जल, प्रत्येक घराला नळाच्या द्वारे पाणी, या योजनेअंतर्गत बापूंच्या प्रयत्नाने 1,88,00,000 रुपये या ठिकाणी मंजूर आहेत. तर आता आपण यापूर्वी गावाला आपण नळाच्या माध्यमातून आपण पाणी पुरवठा करत होतो. आता जी वस्ती आहे, सोमेश्वर नगर असेल, कुंभार वस्ती असेल, अशा प्रत्येक घरापर्यंत आपण नळाच्या द्वारा प्रत्येकाच्या घरामध्ये आपण पाणी देणार आहोत. या योजनेला आज या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे. त्याचबरोबर आताच हत्तूर मध्ये रस्ता डांबरीकरण करणे, त्याचबरोबर मद्रे या ठिकाणी पुलाचं बांधकाम करणे, हत्तूर ते शमशापूर डांबरीकरण करणे आणि आताच ज्या सभामंडपाचं आपण भूमिपूजन केलं ते देखील या ठिकाणी 7 लाख त्या ठिकाणी बापूंनी मंजूर केलेले आहेत. त्याचबरोबर हिंदू स्मशानभूमीसाठी 7 लाख, असे जवळपास 7,30,00,000 एवढ्या कामाचं उद्घाटन समारंभ आज माननीय बापूंच्या सहकार्यामुळं, त्यांच्या प्रयत्नामुळं आज मंजूर झालेले आहे. त्यामुळं मी गावकऱ्याच्या वतीनं बापूंचा या ठिकाणी खूप खूप धन्यवाद मानतो. आणि त्याचबरोबर याच्या अगोदर आपण 4 वाजल्यापासून या निमित्तानं आपण दिव्यांग मेळावा देखील आपण घेतला. त्या दिव्यांग मेळाव्यामध्ये आमचे शाहीर रमेश खेडे साहेब या ठिकाणी खूप छान पद्धतीनं शिवरायावर आधारित शाहीर या ठिकाणी सादर केलं. या ठिकाणी जे फेटे बांधून बसलेले आहेत ते सर्व दिव्यांग बांधव आहेत, महिला दिव्यांग बांधव आणि पुरुष दिव्यांग बांधव, आणि जेवढे काही महिला आहेत त्या ठिकाणी. तर आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब म्हणजे महिलांचा जे सन्मान करतायत, आता पुढच्या लोकसभेपासून, हे लोकसभा पुढच्या लोकसभेपासून 33% आरक्षण या ठिकाणी लोकसभेमध्ये असणार आहे. म्हणून महिलांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी केलेला आहे. हे सर्व बसलेले महिलांचा सन्मान म्हणून आपण त्याला पेटा बांधून आपण या ठिकाणी बसवलेला आहे. आणि त्याचबरोबर हे सर्व होत असताना आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे की पूर्वी आपल्याला फक्त आमदार निधी आणि खासदार निधी माहित होती, पण बापू साहेब हे जवळपास कोणाला योजना माहित नाही अशा अनेक योजनेतून आपल्या मतदारसंघासाठी भरपूर निधी खेचून आणलेला आहे. तर जवळपास त्या निधीच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचा चौफेर विकास होत आहे. बापूंना माहित आहे की जर मतदारसंघाचा जर चौफेर विकास करायचा असेल तर रस्ते खूप महत्वाचे आहेत. त्यामुळं प्रत्येक गाव टू गाव, गाव ते जिल्हा मार्ग अशा पद्धतीनं ते जोडण्यासाठी या ठिकाणी काम या ठिकाणी करतायत. आणि मद्रे परिसरातील असतील डोंगाव, नंदूर, शमशापूर, होटगी आणि ह्या भागातील आता जो रस्त्याचं उद्घाटन झालंय या लोकांना खूप या ठिकाणी सोयीचं होणार आहे. म्हणून बापू साहेबांच्या या ठिकाणी आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि बापू साहेबांच्या माध्यमातून आम्ही सरपंच लोक मागणी केल्यापेक्षा त्यांच्याकडून अडचणी विचारल्या जातात आणि निधी मंजूर केला जातोय. मग एवढं लक्ष बापू साहेबांचं या ठिकाणी आहे. त्याचबरोबर मागच्या 15 दिवसापूर्वी आमच्या हत्तूरमध्ये गॅस स्फोटाने एका कुटुंबावर खूप मोठा दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी त्यांच्यावरती कोसळला, तो बोळोरे कुटुंबीय. तर या ठिकाणी बोळोरे कुटुंबियासाठी त्यांचं दुर्दैव की एक लहान जी मुलगी होती ती वारली. बापूने स्वतः सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट दिली आणि स्वतः आर्थिक मदत दिली आणि त्या ठिकाणी डॉक्टरला सूचना दिली की व्यवस्थित ट्रीटमेंट करण्याचं. मग एवढं संवेदनशीलता या ठिकाणी बापूंच्या अंगामध्ये आहे. म्हणजे बापू मतदारसंघामध्ये कोणी असू दे, ते काय पक्ष मानत नाहीत, गट मानत नाहीत. प्रत्येक मतदार किंवा प्रत्येक जो रहिवासी मतदारसंघातील तो माझा आहे आणि त्यांच्यासाठी आपण काय करता येईल ते बापूचं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न असतोय. तर या ठिकाणी आपण ग्रामपंचायतीच्या वतीने देखील दिव्यांग बांधवांच्या सन्मानाबरोबर आपण या ठिकाणी बोळोरे कुटुंबियाला आपण फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी 21,000 रुपयांची आर्थिक मदत आपण या ठिकाणी देत आहोत. माननीय मी बापू साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्या बोळोरे कुटुंबियाला आपण धनादेश देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. दुर्दैवी प्रसंग येऊ यायला नको होतं,
पण निसर्गाच्या पुढे कोणाचं चालत नाही. त्याच्यावर या ठिकाणी प्रसंग आलेले आहेत. आपण सर्वांनी त्यांच्या दुःखात आपण सामील आहोत आणि त्याचबरोबर रोटर योजनेतून देखील आपण प्रस्ताव त्यांना देतोय. आपण जेवढं शक्य तेवढं त्यांना मदत करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तर आपण या ठिकाणी आमचे जे शाळेतील मुलं आहेत त्यांना वाचनाची गोडी लागावी, सवय लागावी, अवांतर वाचन ते करावं. तिथल्या त्यांचं जे बाल वाचनालय आहे त्या वाचनामध्ये त्यांनी पुस्तक ठेवावं. या हिशोबाने आपण 6 जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या सर्व शाळांना आपण 15,000 रुपयाचं पुस्तक संच आपण या ठिकाणी बापूंच्या हस्ते देणार आहोत. आणि त्याचबरोबर जेवढे काही अंगणवाडी आहेत ते अंगणवाडी आपल्याला डिजिटल करायचे आहेत. त्यासाठी त्यांना कृतीयुक्त त्यांचं जे शिक्षण आहे ते होणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी आपण डिजिटल अंगणवाडीसाठी आपण या ठिकाणी क्रीडा साहित्य आपण आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व अंगणवाडींना म्हणजे जवळपास 6 अंगणवाडी आहेत त्यांना आपण या ठिकाणी बापूंच्या हस्ते आपण या ठिकाणी आता देणार आहोत. त्याचबरोबर हे आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना इथे जे हनुमान व्यायामशाळा आहे त्या व्यायामशाळा त्या तरुणांना एक विधायक ह्याच्यानं वळवण्यासाठी आपण बापूंच्या हस्ते 50,000 रुपयाचा आपण जिम साहित्य त्यांना या ठिकाणी आपण देणार आहोत. असे विविध आपण म्हणजे सर्वांना ग्रामपंचायती काहीतरी काम करते किंवा आपल्यासाठी घडते हे तुम्हाला कळावं किंवा हे सगळ्या गोष्टी जे आहेत ते आपल्यापर्यंत मदत पोहोचावी. त्या बापूंच्या आशीर्वादानं बापूंच्या प्रेरणेनं आपण ह्या सगळ्या गोष्टी करत आहोत. तर जाता जाता त्या ठिकाणी एक गाव म्हणलं की बापूकडे आपण काहीतरी मागणी करणं गरजेचं आहे. तर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगण्यासारखी म्हणजे रस्ता जो मंजूर आहे ते डांबरीकरण रस्ता ग्रामपंचायत कार्यालयापासून करण्याचं होतं. पण डांबरीकरण टिकत नसल्यामुळं ते रस्ता अण्णाराव पाटलांची गिरणी आहे तिथून चालू होणार आहे. मग त्यासाठी एवढा जो 110 मीटरचा जो आता जो आपण जाऊन आलो तो भाग आहे. बापूने मागच्या अधिवेशनामध्ये 110 मीटर रस्ता कॉन्क्रीट रस्ता मंजूर करून घेतलेला आहे. महिना ते 1.5 महिन्यामध्ये त्या रस्त्याला सुरुवात होईल. आणि बापूकडे मी या ठिकाणी गावासाठी मागणी या ठिकाणी करतोय की बापू जे ब वर्ग तीर्थक्षेत्राची योजना आहे ब वर्गासाठी आमचं श्री सोमेश्वर देवस्थान पात्र आहे. आपण ब वर्गासाठी प्रस्ताव दिलेला आहे. शासन दरबारी तो प्रस्ताव आहे. बापूने तो शासन दरबारी म्हणजे तिथनं शासनाकडनं आपण मंजुरी आणावी अशी या ठिकाणी बापूला विनंती आहे. आणि त्याचबरोबर आमची जी ग्रामपंचायत आहे जेव्हापासून पाहतो तेवढीच आहे. तर बापूकडे आपण ग्राम सचिवालयासाठी आपण मागणी केलेली आहे. बापूने ग्राम सचिवालयामध्ये तो प्रस्ताव दिलेला आहे. तो देखील बापूने या ठिकाणी लक्ष घालावं आणि तो देखील ते विषय मार्गी लागावं अशी या ठिकाणी बापूंना विनंती करतो. आणि त्याचबरोबर आमचा कुस्तीचा आखाडा आहे त्या आखाड्यामध्ये दरवर्षी कर्नाटक आणि महाराष्ट्रामधून अनेक मल्ल आपल्या इथं कुस्तीसाठी येतात. एक कुस्तीसाठी प्रसिद्ध असं एक पॉइंट आमचा आहे. तर त्या ठिकाणी कुस्ती आखाड्यासाठी म्हणजे स्टेडियम टाईप ते क्रीडा DPDC मधून क्रीडा विभागामध्ये क्रीडा विभाग असेल किंवा कुठल्या एखाद्या नाविन्यपूर्ण योजनेतून होत असेल तर तेही बापूने करावं अशी या ठिकाणी मागणी करतो. आणि त्याचबरोबर आमच्या युवकासाठी ओपन जिम साहित्य ते जर तेवढं क्रीडा खात्याकडून DPDC मधून ओपन जिम साहित्याची देखील पूर्तता म्हणजे युवकांना चांगलं दिशा दिल्यासारखं होईल. एवढे 3-4 मागण्या मी बापूकडे करतोय आणि बापू निश्चितच या ठिकाणी सहकार्य करतील. पण एवढं सगळं होत असताना आपण गेल्या 2 विधानसभा निवडणुकीमध्ये आपण हत्तूरकर म्हणून आपण चांगल्या मताधिक्य आपण दिलेला आहोत. तर यापुढे देखील मी हत्तूरकरांच्या वतीनं बापूंना ग्वाही देतो की बापू गेल्या 2 इलेक्शनच्या जास्त मताधिक्य आम्ही या पुढच्या इलेक्शनला देऊ असं या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि माझा या ठिकाणी 2 शब्द संपवितो. धन्यवाद. धन्यवाद चेअरमन सर. त्या दिव्यांग बांधून आपण एक भेटवस्तू आपण देतोय जवळपास टिफिन बॉक्स आपण सर्व दिव्यांग बांधून आपण या ठिकाणी बापूच्या हस्ते आपण देणार आहोत. विकास कामाच्या भूमिपूजन उद्घाटन समारंभास आमच्या तालुक्याचे विकास पुरुष आणि तालुक्याचे भाग्यविधाते आपण सगळे तालुक्यातील नागरिक एवढं भाग्यवान आहे की आमच्या या सुभाष बापू देशमुख सारखे आमदार आम्हाला लाभलेले आहे. कारण
2014 पासून ते 2019 पर्यंत जेवढा हत्तूरमध्ये जवळजवळ 14 कोटीचे कामं आपल्याला दिलेले आहेत. मी कामाची यादी वाचून दाखवत असताना फक्त या सुरुवातीला भारतीय जनता पार्टी हत्तूरच्या वतीने मान्य बापूसाहेबांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि व्यासपीठावर जमलेले सर्व प्रतिष्ठित आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांचं मी सहर्ष स्वागत करतो. आमदार निधी आणि 25-15 या योजनेअंतर्गत बेडर गल्ली ते ग्रामपंचायत जागेत व्यासपीठ बांधणे 5 लाख रुपये. अण्णाराव बोरामणे घर ते चौडेश्वरी मंदिर पर्यंतचा काँक्रीटीकरण रस्ता करणे 3 लाख रुपये. नागशेट्टी वाडा ते गाव वेस पर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण 3 लाख रुपये. गाव वेस ते संतोष कुलकर्णी घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे 3 लाख रुपये. नीलकंठ जनगे दुकान ते पादकट्टा जाणारा मार्ग पर्यंतचा काँक्रीटीकरण रस्ता 3 लाख रुपये. वंचित म्हात्रे घर ते सोमेश्वर देवालयाकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण 3 लाख रुपये. कुलकर्णी तांडा रंगनाथ चव्हाण घर ते सेवालाल मंदिर पर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण 3 लाख रुपये. गाव वेस ते सोमेश्वर मंदिर पर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे 3 लाख रुपये. हैनोळे गल्ली मधला रस्ता काँक्रीटीकरण 3 लाख रुपये. माळी गल्ली मधला रस्ता काँक्रीटीकरण 3 लाख रुपये. राजेंद्र कुलकर्णी घर ते पंचाक्षरी चौकापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे 3 लाख रुपये. नीलकंठ जनगे घर ते पंचाक्षरी चौकापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे 3 लाख रुपये. BSNL टावर ते महाजन गुरुजी घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण 3 लाख रुपये. निगडी घर ते गजाप्पार चाचा घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण 3 लाख रुपये. उपकेंद्र ते स्त्री शौचालय जाणारा रस्ता काँक्रीटीकरण 3 लाख रुपये. नायकवाडी रस्ता काँक्रीटीकरण करणे 3 लाख रुपये. पांडू राठोड घर ते दशरथ राठोड घरापर्यंत 3 गटर करणे 3 लाख रुपये. जिल्हा परिषद शाळा परिसर काँक्रीटीकरण करणे 3 लाख रुपये. सिमेंट रस्ता व गटार करणे 3 लाख रुपये. बृहत सोसायटी ते देवी मंदिर पर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण 2 लाख रुपये. शंकर नायकवाडी ते विठ्ठल नायकवाडी घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण 2 लाख रुपये. दलित वस्ती मध्ये गटार बांधणे 2 लाख रुपये. बसवेश्वर मठाजवळ व्यासपीठ बांधणे 10 लाख रुपये. बसवेश्वर देवस्थान परिसरात हायमास्ट दिवा बसवणे 2 लाख रुपये. बदसिद्धेश्वर मंदिर परिसरात हायमास्ट दिवा बसवणे 2 लाख रुपये. अल्पसंख्याक विभागामधून बापूंनी मुस्लिम समाजासाठी मुस्लिम समाज मशानभूमीसाठी वॉल कंपाऊंड बांधणे 5 लाख रुपये. मुख्यमंत्री पेयजल योजनेमधून 50 लाख रुपये. जलसंधारण व नदी पुनर्रचना सीना नदी बंधार हत्तूर क्रमांक गट 217 7.64 लाख रुपये. मुख्यमंत्री ग्राम सडक योजने हत्तूर ते कुलकर्णी तांडा 2,20,00,000 रुपये. मार्ग व पूल 2018. राष्ट्रीय महामार्ग 13 हत्तूर ते मधरे रस्ता शमशापूर पासून 3 कोटी रुपये. हत्तूर मधरे रस्त्यावरील ओढ्यावर पूल बांधणे 2,35,00,000. अर्थसंकल्प या 2023 मध्ये हत्तूर मधरे रस्ता करणे 1,90,00,000. राष्ट्रीय महामार्ग 9 ते शमशापूर रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग 52 पाहिजे 52 ते शमशापूर रस्ता 1,15,00,000. जलजीवन मिशन अंतर्गत गाव पाणी पुरवठा योजना 1,80,00,000 रुपये. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 2022-23 कुलकर्णी तांडा ते कुमटे रस्ता 2,60,00,000 रुपये. नागरी सोयी सुविधा योजनेअंतर्गत गाव अंतर्गत भूमिगत गटार व काँक्रीटीकरण 15 लाख. समाज कल्याण दलित वस्ती सुधार महाराष्ट्र राज्य भीमनगरमध्ये भूमिगत गटार बांधणे व रस्ता करणे. चरमकार वस्ती येथे सिमेंट रस्ता व भूमिगत गटार रस्ते करणे 15 लाख. हरिजन वस्ती समाज कल्याण विभागात जिल्हा परिषदकडून हरिजन वस्ती चंद्राळ ते भूमिगत गटार बांधणे 2 लाख. मातंग वस्ती काँक्रीटीकरण गटार बांधणे 3.5 लाख. भीमनगर पासून भूमिगत गटार बांधणे व रस्ता करणे 5.5 लाख. वचनभूमीकडे जाणारा रस्ता करणे 10 लाख. विठ्ठल हत्तुरे घर ते नागनाथ कुंभार घर भूमिगत गटार करणे 5 लाख. भमलिंगेश्वर मठ ते औषधे घरापर्यंत भूमिगत गटार करणे 5 लाख. बसवणा निंबरी घर ते BSNL टावर पर्यंत रस्ता करणे 10 लाख. ग्रामपंचायत परिसरात एव्हरब्लॉक बसवणे 5 लाख. बसवेश्वर देवस्थान मंदिरासमोर स्वयंमंडप बांधणे 7 लाख. चंद्राळे ते पाणी टाकी ते ओढ्यापर्यंत भूमिगत गटार बांधणे 5 लाख.
चंद्राळ येथे अंगणवाडी भौतिक संरक्षक भिंत बांधणे 5 लाख एवढं वाचून सगळं दम लागत आहे. तुम्हा सर्व आमच्या गावातील नागरिकांना हे मुद्दामून वाचून दाखवत आहे. बापूंनी जेवढं काम विकास काम केलेलं आहे आमच्या गावासाठी, आपण स्वतः आम्ही कधीही काय सुचवलं नसेल तरी बापूंच्या ऑफिसमधनं आम्हाला फोन यायचा, तुमच्या गावासाठी काय काय द्यायचं आम्हाला द्या. आम्ही सर्व काही आम्हाला माहीत नसताना सुद्धा आम्ही एवढं भाग्यवान आहे. इथून सोलापूर पासून ते हत्तरजणगुडेपर्यंत जाईपर्यंत आता बघा, बापूंच्या डोक्यामध्ये असा विचार आहे की एका दिवस म्हणजे सहलीसाठी जावं असं वाटलं तर बापूंनी असा एक दिवस मनोरंजन व्हावा यासाठी आता वडगाव कट्टेवादेवी मंदिराजवळ सुशोभीकरण चालू आहे, घाटचं बांधकाम चालू आहे आणि नांदलीला वन विभागाच्या परिसरामध्ये काम पूर्णपणे झालेलं आहे आणि हत्तीरसंगुडला इथे भरपूर असं आता काम सुरुवात झालेलं आहे. असं विजन म्हणजे असा दूरदृष्टी आता आम्हाला मिळणे म्हणजे भाग्यवान समजतो आम्ही. बापूंनी एवढं आम्हाला माहीत नसतं कुठं काय निधी आहे, त्यांनी बरोबर म्हणजे कुठल्या विभागातून किती निधी आणावा त्यांच्याकडं एवढं कटाक्ष आणि एवढं हे आहे ना, म्हणजे दूरदृष्टिकोन नेता असं बापू. मी पुन्हा एकदा बापूंचं आभार मानतो आणि अजून एक 2 काम. बापू आमच्या गावासाठी पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे. इथं 2 किलोमीटरचा पर्यंत गाव तलाव आहे. गाव तलावापासून पुढं ते देगावरनं कॅनल आहे, तिथं कॅनल ते आणि तलाव 2 किलोमीटर 3 किलोमीटरचं अंतर आहे. तिथं जरा नियोजन करता असं तर बरं होईल. आणि हां, कॅनलचं पाणी तलावात सोडलं की पूर्ण पाणी आपल्या गावामध्ये. आणि मागच्या वर्षी 2013च्या साली सोलापूर विजयपूर महामार्ग 4 पदरी मार्ग असताना आमच्या गावासाठी सुरक्षित असा रस्ता मिळाला नाही बापू. आम्ही कित्येक वेळा नॅशनल हायवेला पाठपुरावा केलाय तर ते आम्हाला सुरक्षित रस्ता मिळाला नाही. आता परत हैदराबाद रस्ता जोडणार आहे, त्यासाठी सुरक्षित रस्ता हत्तूरमधील गावांना, हत्तूरमधील नागरिकांना सोलापूरला जाण्यासाठी सुरक्षित असा रस्ता मिळावा, तुमच्या माध्यमातून ते होईल म्हणून मी एक कळकळीची विनंती करतो. ते तुम्ही कराल असं मी गावकऱ्यांना पण ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. DJ Asif SK.
DJ Asif SK. लोकप्रिय नेते, जनप्रिय नेते, विकास पुरुष असे आपले सुभाष बापू देशमुख आजच्या या कार्यक्रमाला आलेत आणि आज 2 हत्तूर मध्ये आणि हत्तूर ते समजापूर या 2 रस्त्याचं भूमिपूजन केलेलं आहे. तर आता हत्तूर गावामध्ये हे जरा गोंधळ कमी करता का तुम्ही? हत्तूर गावामध्ये आता प्रशांत सभाजांनी यादी वाचून दाखवलेली आहे की एवढ्या प्रचंड त्यांना यादी वाचायला सुद्धा दम लागला, एवढं निधी बापूंनी ह्या गावाला आणून दिलेला. विकासाचा दृष्टिकोन काय असतो ते बापूंनी आपल्या कामातून दाखवलेला आहे. नेता जर एक दृष्टीवान असेल, नेत्याला एक दृष्टी असेल तर तालुक्याचा आणि गावचा कसा विकास होतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हत्तूर आहे. जवळजवळ 21 कोटीच्या पुढं हा आकडा गेलेला आहे आणि 21 कोटी एकाच गावाला निधी आलेला आजपर्यंत बापूच्या त्या पिरियडमध्ये. आणि एवढा मोठा सगळा आज कार्यक्रम झाला. यापूर्वी सुद्धा आपण राजकारणाच्या अनेक इथं मी भाषण सभा वगैरे करून गेलेला आहे. तर सगळ्यांना माहीत आहे की यापूर्वी आपल्याला निधी किती मिळाला आणि आपण किती कामं करू शकलो, काय करू शकलो, काय अवस्था होती, सगळं जरा मागचा इतिहास जर आपण डोळ्यासमोर आणला तर नेमकं आपल्या तालुक्याचा विकास किती जलद गतीने होतोय की राज्यातल्या कुठल्याच आमदारांनी एवढी निधी आपल्या मतदारसंघात नेली नसेल, एवढं निधी बापूंनी आमच्या सोलापूर जिल्ह्यातल्या आपल्या दक्षिण सोलापूर तालुक्याच्या मतदारसंघात निधी आणलेला आहे. आणि हे फक्त विकासाचा दृष्टिकोन ठेवून तालुक्याला सुजलाम सुफलाम करायचं बापूंच्या विचारात, मनात आणि मनगटात ताकद आहे आणि त्या ताकदीनं ते काम करत आहे. अनेक आपल्याला जे कामं सुचले नाहीत ती सुद्धा बापूंनी स्वतः सुचवून कामं केले. वडगावच्या ब्रिजवरनं जाताना समोर कट्ट्यावर देवी दिसली. बापूंच्या मनात आला इथं आपण एक घाट करावा आणि पर्यटनचं एक विकास मॉडेल करावं म्हणून तिथं मॉडेल करायचा विचार केले. आणि मॉडेल म्हणजे घाट केलं, मग खाली बंधारा पाहिजे म्हणून त्या कोणतरी MG कंपनीच्या मालकाला भेटले आणि त्यांच्या फंडातून त्या वडगावचा बंधारा बांधायला भूमिपूजन केले. आता काम हे पाणी संपल्यानंतर आता उन्हाळ्यात काम सुरू होईल. अशा प्रकारचं एक कोणत्याही नजरेत नाही, मनात नाही, काय नाही, अशा प्रकारचा विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून बापूंनी असं तालुक्यात खूप कामं केले. वडापूरचे बॅरेज झाल्यानंतर वडापूरचं सीना नदीला जोड कारवा घेणार आहे, त्याच्यात कालच पाण्याची मंजुरी मिळाली म्हणून बापू मला दुपारी सांगितले. तर अशा प्रकारे शेतकरी जगला पाहिजे, शेती जगली पाहिजे आणि शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, खेड्याचा विकास झाला तरच हा रोजगाराचा प्रश्न सुटतो. ह्या दृष्टिकोनातून त्यांनी अनेक कामं या तालुक्यात केलेली आहेत. ते कामाचं यादी तालुक्यावर वाचणं सुद्धा शक्य नाही, एवढे मोठे कामं बापूंनी केलेले आहे. तर एवढा आपल्या 8-9 वर्षाच्या काळामध्ये तालुक्याला एका प्रगतीच्या दिशेने बापू घेऊन जात आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हत्तरसन कुडल येथे कुडल संगमेश्वर देवाचं स्थान आहे. त्या कुडल संगमेश्वर देव हे आपल्या धर्मगुरू आराध्य दैवत माननीय बसवेश्वरांचं जे वचन साहित्यामधलं कुडल संगम देव आहे ते कुडल संगम देवामध्ये हे कुडल, ह्या कुडल संगमेश्वराचं त्यांचं आराध्य दैवत होतं. आणि त्या दैवताचं एकच मिनिटात संपवतो म्हणजे लोकांना कळायला पाहिजे नेमकं कुडलसाठी काय केलं बापूंनी. म्हणजे आज
म्हणजे हे सांगायचं कारण काय, पुढं सारख्या ठिकाणी 200 कोटी रुपयाचा निधी मिळून पुढं संगमेश्वरचं म्हणजे आपल्या लिंगायत धर्मातले जे सर्वश्रेष्ठ बसवेश्वरांचं देवस्थान होतं, त्या देवस्थानाचं पूर्ण जीर्णोद्धार करायचं काम आज बापूंनी चालवलेलं आहे. एवढी मोठी निधी त्या गावाला मिळवून त्या देवस्थानाला मिळवून दिले, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आजच कर्नाटकातले जे कप्पड संगम म्हणजे बसवेश्वरांनी जेव्हा ते आत्महत्या केल्या किंवा त्यांचं हे अंत झाला, तो काय कापाडू संगम देवा म्हणलं, त्याच्या नावावरून ते कप्पड संगम पडलं. पण बसवेश्वराचं मूळ दैवत हे संगमेश्वर आहे. हे खरंच हे यांचा विकास एवढं करून आले म्हणून आज 5 बस भरून कर्नाटक सरकारची माणसं येऊन आज पाहणी करून गेले. म्हणजे आपलं स्थान घेऊन अढळ असलेलं ते स्थान कापाडू संगमेश्वरचं जाऊन कप्पड संगमेश्वरचं जाऊन पुढं संगमेश्वर होतं की काय ही भीती त्यांना निर्माण झाली. म्हणजे एवढं मोठं काम बापूने आपल्या सर्वांसाठी केलेलं आहे आणि ते सगळ्यात वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. अशा प्रकारच्या विकास पुरुषाच्या पाठीशी आपण सदैव राहावं आणि आपण भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी राहावं एवढीच आपल्याला विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद हैनाळे साहेब. ग्रामदेवत सोमेश्वर महाराज, बसलिंगेश्वर महाराज, वीरभद्र देवस्थान आणि ब्रह्मलिंगेश्वर देवस्थान त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आजच्या या कार्यक्रमासाठी या पंचक्रोशीतील आलेले सर्व सरपंच, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, उपस्थित हत्तूर गावाचे सर्व नागरिक बंधू भगिनी, या कार्यक्रमाचं आयोजन केलेले सरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी, मी सर्वांचं स्वागत करतो. आज अनेक कामाचा शुभारंभ झालेला आहे. शुभारंभाच्या निमित्त होता, शुभारंभ केला. त्याच्यानंतर बसवेश्वर महाराजांच्यासाठी एक सभा मंडप झाला. मला आठवते की आज सकाळीची एक क्लिप पाहायला मिळाली. त्या क्लिप मध्ये असं होतं, प्रभू रामचंद्र माननीय मोदी साहेबांना म्हणत होते, देशातल्या गरीब नागरिकांना तू सगळ्यांना घर बांधून देणार होतास, पण त्याचबरोबर मलाही निवास करून दिलं, त्याबद्दल आभार मानत होतो. म्हणजे अयोध्येचं राम मंदिर बांधलं म्हणजे नागरिकांना सुद्धा राहायची सोय केली. याचबरोबर या देशाच्या नागरिकाला सांगत होते, मंदिर वही बनाएंगे, तारीख नाही बताएंगे, असं म्हणणाऱ्याला सुद्धा सांगितलं की आता 22 तारखेला 22 जानेवारीला या मंदिराचा जीर्णोद्धार. आणि असंच मला असं वाटतं की बसवेश्वर स्वामी महाराज या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी बसवत असते जयंती झाल्यानंतर, आणि त्यांच्यासाठी सुद्धा या तरुण मंडळांनी एक सभा मंडप करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी महाराजांची सोय केली. त्याबद्दल तरुण मंडळाचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. त्यांनाही तुम्ही निवारा करून दिला, त्याबद्दल सर्व तरुणांचा आभार मानतो. येत असताना मी हनुमान मंदिराचं दर्शन घेतलं आणि वर लिहिलं होतं जय श्रीराम. मी कन्फ्यूज झालो, मंदिर हनुमानाचं आहे पण समोर श्रीराम लिहिले. म्हणजे बहुतेक अजून या ठिकाणी श्रीरामाचं मंदिर बांधायचं आहे काय कळत नव्हतं. मी हनुमंताचं, कारण जरा थोडीशी मूर्ती स्पष्ट ओळखू येत नव्हती, म्हणून मी पुजारीने विचारलं मंदिर कुणाचं आहे, कारण समोर श्रीराम लिहिलेला. आणि मला असं वाटतं की भविष्यातले संकेत काय माहिती नाही. मी आत येत होतो, प्रवेश करत होतो. प्रवेश करताना खाली दर्शन घ्यायचं होतं आणि मला कुलकर्णी सरांनी किंवा हत्तूर गावकऱ्यांनी एक सांगितलं, अप्रत्यक्षरित्या संदेश दिला मला जे वाटतंय ते मी सांगतोय. अप्रत्यक्षरित्या संदेश दिला
निमित्त फक्त प्रवेशाचं होतं, वर चढायचं होतं. वर चढत असताना स्वामी समर्थांचं दर्शन, स्वामी समर्थांची पूजा करून वर आलो आम्ही. म्हणजे समस्त हत्तूर गावच्या समस्त नागरिकांची अशी अपेक्षा आहे की एक आमच्या वतीनं स्वामी समर्थांचं दर्शन केलं, पण स्वामी समर्थाचा जो संदेश आहे, सुभाष तू भिवू नको, तुझ्या पाठीशी आमचा हत्तूर गाव आहे, या संकेत बहुतेक त्या पूजेच्या माध्यमातून दिला आणि वर मला स्टेजवरती बसवायला लावला. स्टेजवरती बसवत होतो. दिव्यांग माणसाच्या मदती असतील, अंगणवाडी सेविकाला सहकार्य असेल, तिथल्या विद्यार्थ्यांना खेळाचं साहित्य असेल, काही गरजू लोकांना मदत केलेली असेल, एक ना अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा या निमित्तानं पाहायला मिळाले. मला असं वाटतंय की सरपंच आणि यांच्या टीमचं या बाबतीमध्ये विशेष मी अभिनंदन करतो. असं दातृत्व, असं चांगलं काम करण्याची शक्ती ग्रामदैवतांनी आपल्या पाठीशी उभी करावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आपल्या हातून चांगलं काम व्हावं. खरं सर्वजण इथं बोलायचे होते, परंतु काही वेळेअभावी, कारण घरातली कामाची वेळ आहे, त्याच्यामुळे थोडीशी भाषणाचं कटछाट करून मला थेट बोलण्याला सांगितलेलं. ते प्रशांतजी कामाची माहिती वाचत होते 2014 ते आज तागायत. त्याला एकच कारण आहे असं माझं मत आहे. तुम्ही 2014च्या निवडणुकीमध्ये परिवर्तन केलं, परिवर्तन करून कमळ ह्या चिन्हावरती बटन दाबलं, खासदार निवडून दिला, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले. याचबरोबर विधानसभेच्या निवडणुका 2014 ऑक्टोबरला झाल्या. 2014च्या निवडणुकीमध्ये सुद्धा या तालुक्यात, या महाराष्ट्रात माननीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार निवडून दिलं. आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला, अनोळखी माणसाला आपण संधी काम करण्याची, सेवा करण्याची दिली. त्याचा हा सगळा चमत्कार. आणि तेच वाचन जर ते बदल झाला नसता, परिवर्तन झालं नसतं, तर मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था आपल्या या तालुक्याची झाली असते. परंतु आपल्याला उशिरा का होईना चांगलं म्हणजे सुचलं आणि परिवर्तन करावं असं वाटलं, आपण केलं. आणि अशा प्रकारे 19ला सुद्धा संधी परत एकदा आपण दिली. आणि म्हणून प्रशांतजीने जे 20-21 कोटी रुपयाची कामं दाखवलीत वाचून, ती कामं करण्याची संधी आम्हाला. म्हणजे नेतृत्व, दिल्लीचं नेतृत्व, दातृत्व दोन्ही त्यांच्याकडे आहे. राज्यातल्या नेतृत्वाचे दातृत्व सुद्धा चांगलं आहे. आपण फक्त मागणी केल्याला मी फक्त पाठपुरावा करण्यासाठी काम करतो. आणि मला असं वाटतं की हत्तूर गावच्या सरपंचाने, म्हणजे तो आमचा धर्मा राठोड जरी असेल तर धर्मा, मी कधीच अशी अपेक्षा केली नाही अख्ख्या गावकऱ्यांनी माझ्याकडे यावं आणि मी त्यांची कामं मंजूर करून द्याल. एक प्रतिनिधी आपण दिलेला असतो सरपंच म्हणून. आणि मला आठवतं धर्माचं सुद्धा त्यावेळेस सरपंच म्हणून खूप पाठपुरावा होता. कुलकर्णी साहेबांचा सुद्धा पाठपुरावा आहे. छोटी छोटी कामं जी असतात, ही सर्व कामं त्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून मग आम्ही दिल्यानंतर वेगवेगळा निधी तो हा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाचनाचा हेतू एक असावा. मला असं वाटतं की अनेक वेळा आपल्या मनामध्ये शंका असते, कामं फक्त कागदावर होतात. मी या निमित्तानं विनंती करणार गावकऱ्या, जी कामं वाचलेली आहे आणि तुम्हाला जर वाटत असत एखादं काम झालेलं नाही तर तुम्ही मला निदर्शनाला आणून द्या. ते काम कसं झालं नाही ती बघायची खरी चौकशी करायची जबाबदारी माझी आहे. आणि म्हणून वाचन करून दाखवलेलं आहे. वाचन करण्याचा हाच हेतू आहे. नाहीतर काय होतं, अनेक वेळा मागच्या काळात सुद्धा रस्ते झाले असतील, सगळं झालं, पण तुमच्यापर्यंत किती येत होते मला माहिती नाही. तुम्ही किती त्याचा लाभ घेतलाय मला माहिती नाही. पण मला असं वाटतं गेल्या अनेक वर्षात, 9 वर्षामध्ये जे काही कामं आपण केलेले
ती समाजापुढे ठेवावी, समाजानं आपल्याला सांगावं. हे काम तुम्ही जाहीर केलं, सांगितलं, केलं म्हणून प्रत्यक्षात काम झालं नाही, त्या कामाची चौकशी करून ते न्याय देण्याचं काम हे माझं काम आहे, ती जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे ते, आणि ते भविष्यात सुद्धा करण्याचा प्रयत्न मी आपल्याशी करणार. अनेक विषय करणार. एक तालुका वैभवशाली तालुका करावा, कारण मी तालुक्याचं चित्र पाहतोय. तालुका साक्षरतेच्या बाबतीमध्ये खूप मागे आहे. या तालुक्यातलं शिक्षण, शैक्षणिक दर्जा मागासलेला आहे. या तालुक्यात आर्थिक परिस्थिती शेतकरी खूप कमी आहे. या तालुक्याचं शेतीतून उत्पादन खूप कमी आहे. या तालुक्यात 14च्या अगोदर शेती पूरक व्यवसाय कमी आहे. या तालुक्यातल्या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर अनेक गोष्टींना हा मागासलेला तालुका. आणि मग मला असं वाटतं की राज्य सरकारकडे पहिलं काम केलं असेल, या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक गावापर्यंत रस्ते जोपर्यंत होत नाहीत, दळणवळणाची साधनं जोपर्यंत होत नाहीत, तोपर्यंत गावचा विकास होऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही पहिल्यांदा काय केलं, पहिल्या पंचवार्षिकमध्ये रस्ते मॅक्सिमम करण्याचा प्रयत्न केला आणि रस्ते केले. आता अलीकडच्या काळामध्ये एकच काम करावे, रोजगार निर्मितीची कारण कोणती कोणती कामं करावी लागतील, या रोजगार निर्मिती विचार करतो मी. एमआयडीसी करण्याचा, एमआयडीसी मंदरुपला करण्याचा मान्यता घेतली, पण सुद्धा या तालुक्यातल्या घाणेरड्या राजकारणामुळं एमआयडीसी होऊ दिली नाही. पण मी तुम्हाला वाचन देतो की एमआयडीसी नाही तरी झालं तर या तालुक्यातल्या तरुणांच्या हाताला वेगळ्या माध्यमातून काम देण्याचा मी प्रयत्न करणार आणि एमआयडीसी सुद्धा करणार. पण थोडासा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जागरूकता करायची. कुणाकडे जमिनी हडप करायच्या नव्हत्या, कुणाच्याही जमिनी कमी किमतीत घ्यायच्या नव्हत्या, तरी परंतु वीज पेरून चांगलं काम होऊ द्यायचं. कारण एक दुष्ट प्रवृत्ती असते. कारण माझा शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला, गरीब माणूस चांगला झाला तर ही माणसं आमच्याकडे येणार नाही. आमच्या खोट्या ज्या भूलथापा आहेत त्या भूलथापाला बळी पडणार नाही. आपल्याला आठवत असेल, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ज्यावेळेस निवडणुका असायच्या, सातत्यानं चर्चा व्हायची, त्यावेळेस एकच नारा असायचा विरोधकांचा की मंदिर, राम मंदिरांचा विषय ज्यावेळेस निघायचा, मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे, हा कुचका शब्द असायचा. केवळ भारतीय जनता पक्षाच्या नावावरती हा शब्द असायचा. आज अशी शब्द चालू आहे. मी दिल्लीच्या नेत्यांचं पाहिलं, केजरीवाल साहेब म्हणतात ज्याला अयोध्येला जायचंय त्यांनी जावा, त्याच्या दर्शनासाठी मी तुम्हाला सहकार्य करायला. कोणी म्हणतंय भगवंत सगळ्यांचाच आहे, भगवान सगळ्यांचाच आहे, भगवान कुठल्या एका व्यक्तीचा नाही, कोणाचा नाही, या देशातील प्रत्येक नागरिकाचा भगवंत आहे. आणि मग भगवंत सगळ्याचा होता तर राम मंदिर बांधायला त्यावेळेस काय अडथळा केला होता, राम मंदिर बांधण्यासाठी का सहकार्य केलं होतं. पण ही वृत्ती जी आहे, ही वृत्ती चांगलं काम करण्यासाठी विष पेरणारी वृत्ती आहे. आणि म्हणून आता सुद्धा हीच वृत्ती काम करते आहे. आणि माझ्या दक्षिण तालुक्यातल्या तरुणाच्या हाताला काम मिळू नये म्हणून एक विष पेरण्याचं काम करते आहे आणि अडथळे निर्माण करण्याचं काम करते आहे. पण या अडथळ्यावर सुद्धा मात करणार. आणि परत मला आठवतं तिथला वडगावचा ब्रिज कम बंधाऱ्याचं गडकरी साहेबांनी घोषणा केली. घोषणा केल्यावर थोडासा उशीर आला, कारण त्या कामाच्या स्कोप मध्ये हा बंधारा नव्हता. मग त्या स्कोप मध्ये नसल्यामुळे थोडासा उशीर लागतो. मग तो उशीर लागत असताना चालू व्हायचं दिसलं की काही मंडळी आली आणि उपोषण केलं, रस्ता रोको केलं. मला एक कळत नाही, यांचं साधं सिंगल पत्र नाही की हा ब्रिज कम बंधारा व्हावा म्हणून. स्वप्न नव्हतं, मागणी नव्हती, कसल्याही प्रकारचं निवेदन नव्हतं. फक्त आपल्यासारख्याला दिशाभूल करायची आणि मी रस्ता रोको केलं म्हणून जा. अरे तुमची हिंमत होती तर आजपर्यंत सत्ता तुमच्याकडे, आजपर्यंत सत्ता तुमच्याकडे. ब्रिज कम बंधारा कुणी मागितलेला नव्हता. मला वाटतंय मी बाहेर कुठेही बघतो काय आणि ते माझ्या तालुक्यात कसं होईल बघण्याचा प्रयत्न करा.
आणि मला असं वाटतं की अशा वेगवेगळ्या संकल्पना आपण राबवण्याचा प्रयत्न करतो. आता पुढे मतदारसंघाचा विषय निघाला. मी या संवादाचा शुभारंभ प्रचाराचा तिथं केला. इथं डॉक्टर अविनाळे आहेत, त्यांची एकच त्यावेळेसची मागणी, आम्हाला काही नको, आम्हाला फक्त टाकळी ते कुडलपर्यंत रस्ता करून द्या. आणि मला सुद्धा त्या रस्त्याची अवस्था बघितली. टाकळीतून मला त्या तिथपर्यंत जायला 1.5 तास लागत. अशी कोणते पाठवावे लागतात अधूनमधून. तुमच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण करायचं असतं, तुमचं लक्ष विचलित करायचं असतं. ही वृत्ती आहे, हे त्यांचा दोष नाही, ही वृत्ती आहे ती त्यांची. आणि त्याच्यावर मला असं वाटतं या वृत्तीवरती लक्ष केंद्रित करा. असे आपल्यात सुद्धा काही बसलेले असतात. मला असं वाटतं की ह्याच्यापासून थोडस सावध राहा आणि आपल्या तालुक्याचा विकास करून घेत असतात. आता मी सांगत होतो कुडलचा विषय होता, तर कुडलच्या विषयात सुद्धा हळूहळू म्हणली मला रस्ता करून द्या. मला जायला 1.5 तास लागला होता पहिल्या दिवशी प्रचारा दिवशी. आणि मी काही बोललो नव्हतो तिथे. मी कधीही कुणाला कुठला आश्वासन देत नाही. त्यावेळेस मी सांगितलं, मला ज्या मनात ठरवलं की संगमेश्वर महाराजांच्या इथं मंदिर आहे, एवढं चांगलं तीर्थक्षेत्र आहे आणि एवढं महाग कार आहे. मला त्यावेळेसपासून वाटलं आणि पहिलं काम मी कुडलचा हाती घेतलं आणि कुडलचा रस्ता केला. तिथं सुद्धा ह्यासारखा जे पुण्यानुस आहे आणि फक्त 100 मीटर अडवलाय. काय ख्याती आहे आपली ही अडवण्याची, ही वृत्ती आहे आपली. आणि त्याला खतपाणी घालणारी वृत्ती म्हणजे आमच्यासारखे नेते आहेत. ह्या नेत्या लोकांना वाटलं पाहिजे एवढा चांगला विकास व्हायला लागलेला आहे, कशासाठी अडवायचं. पण मला असं वाटतं की हे आहे म्हणजे त्यावेळेस सुद्धा अनाधिकारापासून या सगळ्या गोष्टी आलेल्या, त्या गोष्टी आपल्याला तडजोड करावीच लागणार आणि आपल्याला काम पुढं करावंच लागणार. आज मला दावा आहे, तीर्थक्षेत्र म्हणून ते जे आपण नावावर मला आणावं लागलेलं आहे, या तालुक्याचं चित्र बदलणार ते आपण करावं लागलं. या तालुक्यामध्ये रस्त्याच्या जाळ्यामुळे हातूरची मला परिस्थिती डिटेल माहिती नाही. दूध उत्पादनाची शेतीपूरक व्यवसाय या तालुक्यात दूध व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. ज्यावेळेस आपण 14ला या ठिकाणी काम करत होतो त्यावेळेस 6,000 ते 7,000 लिटर दूध होते या तालुक्यात. आज जवळपास 80,000 ते 90,000 लिटर दुधाचं उत्पादन झालेलं आहे. हा शेतीपूरक व्यवसाय आपल्याला तारणारा आहे. आज ऊसाचं उत्पन्न वर्षातून आपल्याला एकदा पैसे मिळतात. हे दुधाच्या उत्पन्नातून आपला रोजचा खर्च भागतो आणि ऊसाचं उत्पन्न हे आपल्याला कायमस्वरूपी खर्च असतात, त्यात खर्च भागवण्यासाठी आपल्याला येत असतात. आणि मग पूरक व्यवसाय याचबरोबर भविष्यकाळात प्रक्रिया उद्योग आमच्या या तालुक्यात कसे करता येईल ह्याच्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. मला असं वाटतं की शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा एक मी राज्य सरकारकडे जवळपास 98 कोटीचा प्रस्ताव दिलेला आहे. मंजूर व्हावाचा प्रयत्न आहे. जे सीमावर्ती भाग आहे आपला, सीमावर्ती भागाला आम्हाला सोयी नाही, आमच्या सीमावर्ती भागाला शैक्षणिक दर्जा नाही, सीमावर्ती भागाला रोजगार नाही आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारची कामं करण्याचा प्रयत्न करू. या सीमावर्ती भागाचं आपली काय 14-15 गाव आहेत, ह्या गावाला वेगळ्या विभागातून वेगवेगळा निधी आणण्याचा प्रयत्न केले आपण 9 वर्षापासून करतोय. सुदैवाने देवेंद्र फडणवीसांचं जे दातृत्व आहे, आम्ही एखादा प्रस्ताव दिला नाही होय कधीच म्हणत नाही, ते इमिजिएट तात्काळ मंजूर करून देतात आणि मला स्वतः असं नेतृत्व मिळाल्यामुळे आम्ही सुद्धा अडचण करू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की जशी विकासाचं म्हणते सीमावर्ती भाग असं सांगते तशाच प्रकारचं आता वडगवाळ आपण घाट बांधायचं बघतोय. आपण घाटावर सुंदर एक तुम्हाला 2-4 तास तरी बसावं असं वाटण्यासारखं हळूहळू आपण करायला लागलेलो आहे. आपण आता नांदणीला कधीतरी गेलो असं तिथं सुद्धा आपण एक वन विभागाच्या जमिनीवरती बाजूला तलाव आहे, बाजूला मंदिर आहे, त्याच ठिकाणी एक थोडस लोकांनी जाऊन जाता येतात. तिथं एक अर्धा तास थांबावं. 4 हॉटेल तिथं चालू शकतात.
रमणीय ठिकाण तिथं करता येईल आणि तिथं एक मंदिर आहे ते तीर्थक्षेत्र सुद्धा आपल्याला विकसित कसं करता येईल बघतोय आपण. होडगी सारख्या ठिकाणी सुद्धा एक पिकनिक स्पॉट करण्याचा प्रयत्न करावा लागलेला आहे. आज कुडाळला सुद्धा मोठं 175 कोटी रुपयाची मागणी आपण सरकारकडे केलेली आहे. जिल्हा नियोजन विभागाकडून राज्य सरकारकडे गेलेलं आहे. तिथं हाय पॉवर कमिटी आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. याचबरोबर तुमची कुणाची मागणी नसलेली भीमा-सेना जोड कालवा सुद्धा मागच्या आठवड्यात आपल्याला भीमा-सेना जोड कालव्याला पाणी उचला आता पहिली परवानगी मिळालेली आहे. आपल्याला गेली 4 वर्षापासून प्रयत्न करतोय. प्रकल्प तसा 6 वर्षापासून पाठपुरावा करतोय. पहिल्यांदा पाणी उचलाची परवानगी मिळालेली आहे. आता त्याच्यावरती ज्या बाकीच्या प्रोसिजर आहेत तांत्रिक मान्यता असेल त्याच्यासाठी प्रशासकीय मान्यता असेल त्याच्यासाठी निधीची तरतूद असेल आणि मग निविदा प्रक्रिया ह्या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. पण मी नक्की सांगतो ज्या संकल्पना किंवा ज्या मागण्या तुमच्या नाहीत त्या मागण्या करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे सीना नदीला जे पाणी मिळायचं आपल्याला भीमा नदीला पाणी आलं सोलापूरला पाणी प्यायला आलं की आपला सीना नदीला पाणी 100% मिळणार. कारण हे पाणी आपण कुठून उचलायला लागलोय वडापूर पासून उचलायला लागलं आणि त्याच्यात सुद्धा काही दुष्ट मंडळी अडथळा करण्याचा प्रयत्न केला. हे पाणी कुठून उचला तर आमच्या तिकडे एक सिंदगी कुठलं तरी एक बंधारा आहे तिथून उचला. म्हणजे पुन्हा तेवढा अजून गॅप घ्या. मी मला नाही मला वडापूर करूनच पाहिजे. मला असं वाटतं की माननीय देवेंद्र सुद्धा या बाबतीमध्ये दातृत्व मोठा आहे. त्यांनी सुद्धा तात्काळ मागच्या आठवड्यात पाणी उचलायला परवानगी दिलेली आहे. वडापूरचं बॅरेज सुद्धा आपण आता त्याच्याबरोबर मंजूर करून घेतलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आजपर्यंत वडापूर धरणावरती मी 25 वर्षापासून आहे. कागद बघितले तर काही नव्हतं. पण मी दाव्याने सांगतोय पेपर कोणचे कुठं आहेत कोणती स्टेज आहे हे सुद्धा मी सांगायचं आहे. कारण मी स्वतः काम करते त्याच्यावरती. आणि मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या. आज नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झालेत. 9 वर्षामध्ये त्यांनी केलेल्या कामाचा जर उल्लेख केला तर मला सध्या अजून तासभर सुद्धा आपला सांगतो. हे आयुष्यमान भारत योजना जी आहे 5 लाख रुपयाची मला असं वाटतं आयुष्यमान भारत योजना ही गरिबांच्यासाठी खूप चांगली आहे. कारण गरीब माणसं आजार झाला की अंगावर काढतात आणि आजारी पडतात आणि स्वतःला मृत्युमुखी पडतात. परंतु माननीय पंतप्रधानांनी ठरवलं 5 लाखाचे उपचार यांना मोफत करून द्यायचे आणि मला ती सोय करून दिलेली आहे. उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून असं आपलं पंतप्रधान सन्मान किसान योजना असेल PM मोदी साहेबांच्या नावाने जे आता राज्य सरकारने योजना केलेल्या आहे. म्हणजे केंद्र सरकारचे पैसे आणि राज्य सरकारचे पैसे दर महिन्याला शेतकऱ्याला जवळपास 1000 रुपये मिळाल्यासारखे मिळाले. अरे शेतकरी असेल कामगार असेल कोणी असेल या तरुणांच्यासाठी वेगवेगळ्या समाजाच्या योजना तयार केल्या. विश्वकर्मा योजना केलेली आहे जे आपल्या गावातले 12 बलुतेदार आहेत. या 12 बलुतेदारांसाठी माननीय पंतप्रधानांनी 17 सप्टेंबरला त्यांच्या जन्मदिवशी योजना जाहीर केलेली आहे. ही योजना प्रत्येक तो 12 बलुतेदार किंवा 18 कलाकार वेगवेगळ्या कला करणारे जे वस्तू करणारे आहेत या कलाकाराला विश्वकर्मा योजना जाहीर केली. त्याला 1 लाख रुपये देणार केवळ 5% व्याज देणार आणि त्यांनी जर फेडलं तर परत त्याला 2 लाख रुपये देणार. ही माणसं उभा करण्याचा प्रयत्न माननीय मोदी साहेब करतायत आणि देश समृद्ध करण्याचा प्रयत्न करतायत. आर्थिकदृष्ट्या आपला देश प्रगतीपथावर पुढे गेला. जगात सुद्धा आपल्या भारताचं नाव लौकिक करण्याचा माननीय मोदी साहेबांनी प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं की आपल्या तालुक्याचं जे मागासलेलं गाव आहे आपल्या जिल्ह्यात सुद्धा आपल्या 11 तालुक्यात सगळ्यात मागासलेला तालुका हा 11 तालुक्यात आहे. उत्पादनाच्या बाबतीत माग आहे, नोकऱ्याच्या बाबतीत माग आहे, उद्योगधंद्याच्या बाबतीत माग आहे, शेतीपूरक व्यवसाय. पण हा व्यवसाय आपल्याला पुढच्या काळामध्ये अत्यंत म्हणजे या पहिल्यांदा जिल्ह्यात क्रमांक 1 वरती नेण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला. 2 नद्या आहेत आपल्याला सुधारण्याला. तुमची कष्ट करायची तयारी आहे, तरुणांना व्यवसाय द्यायची तयारी आहे आणि म्हणून मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपली साथ पाहिजे आहे. पुढच्या काळामध्ये माननीय लोकसभेच्या निवडणुका आहेत. आपल्याला नम्रपणाने विनंती आहे केंद्र सरकारच्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्या आणि खऱ्या अर्थाने जे आता 22 तारखेला जे
भारतीय जनता पक्षाचं एक स्वप्न होतं, अयोध्येच्या राम जन्मभूमीमध्ये रामाचं मंदिर बांधायचं. त्याचा जीर्णोद्धार आता 22 जानेवारीला ठेवलाय. मोठ्या आनंदानं आपण सर्वांनी मिळून साजरा करूया आणि खऱ्या अर्थानं भगवंताचं श्री प्रभू रामचंद्राचं राम मंदिर बांधतंय त्याला त्या सगळ्यांना आपण शुभेच्छा देऊया. आणि आपल्याला विनंती करतो यासाठी आपण सुद्धा मोदी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद मोदी साहेबांच्या पाठीशी दिले पाहिजे एवढीच आपल्याला नम्र विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय भारत. धन्यवाद आमदार साहेब. कार्यक्रमात सरपंचाने काय मागणी केलेल्या होत्या ग्राम सचिवालयाची, मला असं वाटतं की जिल्हा परिषद मधून तात्काळ पाठपुरावा करून ग्राम सचिवालयाची इमारत उभा करण्यासाठी जे काय सहकार्य लागेल ते सहकार्य करून देतो. ओपन जिमचा प्रस्ताव तयार करून द्यावा. ब वर्ग जे आहे त्यासाठी प्रस्ताव तयार करून त्याला जिल्हा परिषदेच्या मार्फत मार्ग काढू आणि कुस्ती आराखड्यासाठी सुद्धा क्रीडा विभागाकडून आपण याच्याकडे मदत करू. आणखीन काय मागणी असतील तर तुम्ही मागत राहा. मला खात्री आहे देवेंद्रजी जोपर्यंत आहेत, भारतीय जनता पक्षासारखा जोपर्यंत आहे, तुमच्या सगळ्या मान्य मागण्या करतो. एवढं धन्यवाद साहेब. 31 तारखेला सामुदायिक विवाह सोहळा आहे. सर्वांना आग्रहाची विनंती आहे या नववधूवराला आशीर्वाद देण्यासाठी.